पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अधोक्षज, अद्वैतचा ऍक्सिडेंट झाला कसा? तू तर त्याच्या बरोबर होतास ना? ऍक्सिडेंट झाला नाहीये। घडवून आणलाय। मी इन्स्पेक्टर गणेश तावडे, खोपोली पोलीस स्टेशन। या ना प्लीज, या बसा। मी शेखर राजाध्यक्ष, अद्वैत माझा मुलगा। तुम्ही काय म्हणत होतात? हेच की हा अपघात घडवून आणलेला आहे। घडवून आणलाय म्हणजे? या कोण? मी अद्वैतची आई रुपाली राजाध्यक्ष। ओके, घडवून आणलाय म्हणजे मॅडम प्राथमिक चौकशी केल्यानंतर आम्हाला असं कळतंय की या ऍक्सिडेंट मध्ये घातपाताचा संशय आहे। शेखर, आपल्या सोन्यासारख्या मुलाबरोबर असं कोणी वागेल का हो? तुम्हाला ऍक्सिडेंटच्या संदर्भात आणखी काही कळलंय का? नाही, कळलं नाहीये मॅडम। आम्ही चौकशी करतोय आणि गरज पडल्यास तुम्हाला पण खोपोली पोलीस स्टेशनला यावं लागेल चौकशी करता। इन्स्पेक्टर, आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत, पण आर यू शुअर हा घातपात आहे? शेखर साहेब, तसा संशय आहे आणि म्हणूनच चौकशीसाठी आम्ही इकडे आलो। तुम्हाला कोणावर डाऊट आहे? नाही, तसं काही नाहीये। तुमचा मुलगा अद्वैत याचं कोणाशी वैर किंवा भांडण? शक्यच नाही। अहो, आमचं गुणी बाळ आहे ते। त्याच्याशी कोणाचं वैर असण्याचा किंवा त्याचा कोणाला राग येण्याचा प्रश्नच येत नाही। आणि आत्ता तर भारतात आलाय तो। वैर नाही, वैर नाही। पण अद्वैतचं भारतात परत येणं खुपलं असणार। कुणाला तरी। मी तुम्हाला मदत करू शकते। आय कॅन हेल्प यू इन्स्पेक्टर। दॅट्स गुड। या कोण? ही केतकी, माझ्या भावाची बायको केदारशी। तर केतकी मॅडम, तुम्ही काय मदत करू शकता? हा, सॉरी, पण ती शुद्धीत नाही आता। तिला ते व्यसन आहे। पैशाच्या व्यसनापेक्षा हे दारूचं व्यसन केव्हाही चांगलं, हो ना रुपाली वहिनी? इन्स्पेक्टर, ऐक, अगं इन्स्पेक्टर, माझ्या केदारचं काय झालं? तू सापडला का? हो, किती वर्ष झाली मी पाहिलं नाही हो त्याला। हो, कुठे आहे तो? तुम्ही काय झोपा काढता का हो? सांगा ना कुठे? आज जा। आई हाक मारत होते तुला, भेटलीस का त्यांना तू? जा आज जा। सॉरी इन्स्पेक्टर। इन्स्पेक्टर, तुम्ही ह्या केसची चौकशी सुरू ठेवा। आम्ही आमच्याकडे तुम्हाला सगळी मदत करायला तयार आहोत। ठीक आहे। अच्छा, दरम्यान जर काही तुम्हाला कळलं तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा पोलीस स्टेशनला। नक्की। थँक्यू। त्याला कळत नाहीये
अद्वैतच्या जीवावर कोण उठलंय? फाल्गुनी, सुद्धा भीती वाटते ना. आमचं भाऊ घेतात आणि मी कशाला घाबरत नाही. बरी आहेस ना? काय मूर्खपणा चालवलाय. अरे मजा केली मी. शाळेत आहेस? हा नाही, उद्यापासून ना शाळेत जा, ऍडमिशन घे तिकडे, मग करसली मजा. अरे आता चिडू नको प्लीज 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 प्लीज. मी तुझ्यासाठी खांडवी बनवली. चला ना खाऊया. उद्या शाळेत जाणार आहेस ना, टिफिनला घेऊन जा. आता सोड मला प्लीज ना, चला ना. काय कर. अरे प्लीज. सगळ्यासाठी एवढं करते मी, पण कोणाला माझ्याबद्दल काही नाही. किती वेळ किती मेहनत लागते खांडवी बनवला माहितीये तुला? खांडवी म्हणजे? हो, खांडवी नाही माहित? अरे गुजराती डिशचे बहीण, मस्त मस्त एकदम. चला मी दाखवते. चला लवकर. खांडवी नदी खाधी मतलब काही नदी खाधू लाईफ मा. चला मी दाखवते. वेट. प्ले ना. एक मिनिट. लो. आवडली का? हे खूप छान आहे. तुम्ही मला शिकवायला बनवायला? हो, पण एक शर्त आहे. तू पण मला काहीतरी महाराष्ट्रीयन डिश शिकवशील का? हा, तुम्हाला झुणका भाकर येते? झुणका काय? झुणका मी शिकवते तुम्हाला झुणका भाकर. हो, परफेक्ट. एक मिनिट. तू कोण आहे? मी नेत्रा. मी नर्स आहे. अद्वैत साहेबांची आणि आजोबांची काळजी घ्यायला मी इथे आले. ओके कळलं. आजी बोलले मला तुझ्याबद्दल. मी फाल्गुनी. आणि आता ते वर गेले ते कोण होते? माझा पती परमेश्वर. अजून कोण कोण असतं या घरात? नाही म्हणजे मी अगदीच नवीन आहे ना, मला धड काही माहित नाही म्हणून विचारते. હું કહું છું જો आजी आजोबा सासूबाई ससराजी तेजसची बायको मी तन्मय बाईजी अद्वैत बाईजी केतकी काकू आणि बंटी मामा बस. आणि त्या अद्वैत बाईजींना पहिला आईचं. अद्वैत बाईजी लहान होता ना तेव्हा त्या गेल्या आणि मग ससराजीने माझ्याशी लग्न केलं आणि मी या घरात आले अद्वैतची सावत्र आई म्हणून. पण सावत्र असले तरी सख्ख्या आईसारखी माया लावली आहे तिला. त्यामुळे आता मीच त्याची आई आहे. फाल्गुनी, अगं तेजस आला असेल ना ऑफिस वरून, मग जा त्याला काय हवं नको बघ. मीच गई. अद्वैत कसा आहे? बरा आहे ना? हो, त्यांना आत्ताच औषध दिलंय, झोपले असतील ते. तुला एक गोष्ट सांगायची होती. अद्वैत माझा सावत्र मुलगा असला तरी मला पोटच्या मुलापेक्षाही जास्त जवळचा आहे आणि त्यालाही मी त्याच्या जन्मदात्या आईसारखीच आहे. त्यामुळे त्याला जरा जरी काही दुखलं खुपलं तर मला येऊन सांग प्लीज. हो, जमेल ना तुला त्याची काळजी घ्यायला? हो, मी पूर्ण प्रयत्न करेन. प्रयत्न नाही, व्यवस्थित काळजी घे त्याची. म्हणजे तो खूप अबोल आहे, मनातलं फार मोकळेपणाने बोलत नाही तो.
तुला जर तो काही मनातलं बोलला तर मला येऊन सांग. चालेल. आणि अद्वैत बरोबर आजोबांची सुद्धा काळजी घ्यायची आहे, लक्षात आहे ना? हो हो. त्यांची औषधं संपली आहेत अगं. तू आणशील मेडिकलमधनं का मी जाऊ? नाही, मी आणते ना. पैसे आणते. थँक्यू. कार्यकर अप्रुव्हल द्यायला 1 दिवस लेट झालं म्हणून काय आकाश कोसळणार नाहीये. मला आज डिस्टर्ब करू नका. शेखर, काय झालंय? काय चिडले तेवढे? मला पण नाही सांगणार आहात का? काय झालंय चिडायला? ते पोलीस येऊन गेल्यापासून मला काही सुचत नाहीये. आपल्या अद्वैतच्या बाबतीत असं कोण करेल? हे बघा, पोलिसांना फक्त संशय आहे, खात्री नाही अजून. मला वाटतंय पोलिसांचा संशय खरा आहे. म्हणजे नाही, म्हणजे असं का वाटतंय तुम्हाला? अद्वैत कसं आहे? बरा आहे ना तो आता? तू त्याला भेटून आलीस का? नाही, म्हणजे मी जाणार होते, पण नेत्रा म्हणाली की त्यांनी औषधं घेतले. हे बघ, त्याच्या औषधाच्या वेळा चुकायला नकोत. नाही चुकणार. आणि नेत्रा आली ना आता त्याची काळजी घ्यायला, ती व्यवस्थित औषधं देईल त्याला. आत्ताच बाहेर जाताना म्हणाली मला ती की दिलेत औषधं मी अद्वैतला. बाहेर जाताना म्हणजे? म्हणजे बाबांची औषधं आणायला बाहेर पाठवलंय मी तिला. अगं पण तू तिला बाहेर का पाठवलंस? तिने अद्वैत जवळच थांबायला हवं. नेत्रा, नेत्राला बाहेर पाठवलं तर त्यात एवढं पॅनिक होण्यासारखं काय? नेत्रा, नेत्राकडे तर फोन पण नाहीये. पावला पावलावर अद्वैतसाठी अकाल मृत्यूयोग लिहिला गेला आहे. पण जोवर ती मुलगी अद्वैतच्या बरोबर असेल तोवर अद्वैतच्या जीवाला धोका नाही. ती मुलगी अद्वैतच्या सोबतीला कायम असणं अत्यंत आवश्यक आहे. गुरुजी म्हणाले होते नेत्रा अद्वैतच्या सभोवताली असायला हवी. अद्वैतच्या पावला पावल्यावरती मृत्यूयोग लिहिलाय. अद्वैत, काय झालं? तुम्ही असं धावत का आलात? नाही काही नाही, मला असं वाटलं तू बाहेर गेली होतीस. हो, मी जातच होते, पण दारावरून परत आले. म्हटलं एकदा अद्वैत साहेबांना कळवायला हवं ना मी बाहेर जाते ते. नाहीतर नेमकं मी बाहेर जायचंय आणि त्यांना काही हवं असेल तर उगाच त्रास नको. नाही, तू बाहेर जाण्याची गरज नाही. नाही म्हणजे तुला जर काही बाहेर आणायचं असेल तर आपल्याकडे नोकर आहेत ना, सदा, सुमन, त्यांना सांग, ते तुला आणून देतील. तो तर एवढंच लक्षात ठेव, तू फक्त अद्वैत जवळच असायला हवंस. बाबा पण मला नकोय माझ्या बाजूला कोणी. अद्वैत, बाबा प्लीज. आणि बाबा सावकाश. अद्वैत, अद्वैत, वेडेपणा करू नकोस अद्वैत. बाबा काय चाललंय तुमचं? त्या दिवशी तुम्ही ते काय मृत्युंजय, महामृत्युंजय पूजा पण केली होती, तेव्हा मी तुम्हाला काय सांगितलं होतं की माझ्या लाईफ मधले कुठलेही डिसिजन मला न विचारता तुम्ही घ्यायचं नाहीत. बाबा तरी सुद्धा तुम्ही आज डायरेक्ट तिला घरी घेऊन आलात. अरे तुला केवढं लागलंय? तुझी काळजी कोणीतरी घ्यायला हवी का नको? बाबा काही गरज नाहीये. आय कॅन मॅनेज.
मी काय लहान मुलगा नाही आता. अरे समजून घेणार आहे अद्वैत. तुझ्या या अशा अवस्थेत मी तुला एकट्याला सोडू शकत नाही. बाबा प्लीज. बाबा इतके वर्ष इट्स ओके. लंडनला मी एकटा होतो अद्वैत, तेव्हा सगळ्या गोष्टी माझ्या मीच करत होतो ना. तेव्हा तुम्हाला नाही वाटलं की मला एकट्याला नको सोडायला मग. आणि तरीही मला इथे काही लागलं तरी आई आहे ना, हिची काय गरज आहे. अरे तू रुपालीला हाक मार ना, काहीच हरकत नाहीये. पण मी तुला एवढंच सांगतो, नेत्रा तुझी काळजी घ्यायला तुझ्या आजूबाजूला सतत असणार आहे. सतत. बाबा काय बोलताय तुम्ही. माझा डिसिजन झालाय आणि आता तो बदलणार नाही. नेत्रा. बाबा बाबा प्लीज. तुम्ही नका त्रास करून घेऊ स्वतःला. तुझ्यामुळे त्रास होतोय मला. ब्रो यू आर गॉन. ए शाण्या, तुझी मूव झाली, माझी मूव अजून बाकी आहे. कर कर. साहेब हो नो वे ब्रो. साहेब नुसता त्रास आहे तनु. म्हणजे गेम खूप वेळ सुरू आहे ना, म्हणून म्हटलं. साहेब किती वाजलेत बघितलं का? तुमच्या औषधांची वेळ झाली आहे. मग मग तुम्ही जेवून घेता का? म्हणजे औषधं घेता येतील. आता मी कधी जेवायचं हे सुद्धा तूच ठरवणार का? हे बघ, मला काही गरज नसताना बाबांनी तुला इथे आणून ठेवलंय. सो प्लीज तू तुझं काम कर. उगाच माझं लाईफ कंट्रोल करायला नको जाऊस. तुझी अशी इच्छा आहे का की मी हा गेम हरावा? नाही, काय आहे ना, कारण जर मी हा गेम सोडला तर मी हारेन आणि मला हरायला नाही आवडत. आणि मला कोणाला त्रास झालेला आवडत नाही. ओ ओके. बर, मग तू मला एखादी अशी मूव सांग की ज्यामुळे मी तन्मयला हरवू शकेन. मग मी लगेच जेवायला बसतो. काय? वो 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 वेट अ मिनिट. म्हणजे तू मला हरवणार. नाईस जोक, नाईस जोक. नाही, मला नाही खेळता येत हे. हो ना. बघ मग उगाच माझी जवळची रिलेटिव्ह असल्यासारखी मला ऑर्डर्स देऊ नकोस. अरे काय चुकीचं सांगतेय ती. तू वेळेवर जेवलास तर वेळेवर औषधं घेतली जातील, लवकर बरा होशील तू. मग तनू, तुला सांगता येत नाही दादाला वेळेवर जेवून घे म्हणून? आई 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 ऍक्च्युली मीच म्हणालो की आधी आपण गेम संपवूया, मग जेवायचं बघू. मग आता ते गेम वगैरे बास झालं. आई प्लीज. मी काही ऐकणार नाहीये तुझं. बरं 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 ठीक आहे, तू चिडू नकोस. तनू, आपण संपवूयात गेम. अरे यार ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. पण ब्रो वाचलायस हा तू आज. हरवलं असतं मी तुला. हो आई, बघ मी तुला सांगत होतो. बास झालं, जेवायला जा तनू. नेक्स्ट टाइम करण्यासाठी तयार राहा. हो बघतो तुला. चल चल चल. धसमुस राहायची. तू पण जेवून घे, मी भरवते त्या इथे. खूप हट्टी झालायस आधी तू. हट्टीपणाच्या बाबतीत ना मी बाबांवर गेलोय. बघ ना, मी नको म्हणत असताना त्यांनी या मुलीला इथे आणून ठेवलं. मग मी थोडा हट्टीपणा केला तर कुठे बिघडलं? जेव. तुम्ही मला भेटला होतात
हे मी कोणाला सांगितलं तर कोणाचाच माझ्यावर विश्वास बसणार नाही.